शिमगा. शिमगा म्हटलं की मुंबईतनं झाडून जाणारं चाकरमानी. अहो जाणारच. वर्षातून एकदा घराघरात येणारी खेमजुलाई देवी, मानाची पालखी म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी पर्वणीच. ते भेटी नारळाचे नवस अन मागून सर्वांचे होय महाराजा, आपली भेट देवीपर्यंत पोहोचली याची ग्वाही देतात. त्यात ही मंत्रमुग्ध करणारे सनई आणि वेगळाच साज चढवणारा खालूबाजा माना डोलवायला भाग पाडतो. अजूनही कोकणात ही खालूबाजाची परंपरा श्वास घेऊन कोकणातल्या वेगवेगळ्या सणांना जिवंत ठेवून आहे. गावातली लहान थोर मंडळी एका शेतात होळी उभी करत तिची 8-9 दिवस नित्यनेमानं पूजा करून पेटवत असतात. आजच्या दिवशी ही पालखी घराघरात फिरत असताना त्याच दरम्यान होळीच्या भोवती सन्मानानं झोक्यात तिला फिरवत त्या होळीस वंदना दिली जाते. सर्वांच्या घरांचा मान झाल्यावर एका मोकळ्या जागी गावातला प्रत्येक चाकरमानी पालखीला मोठ्या उत्साहाने खालूबाजाच्या ठेक्यात नाचवत झेपवत आनंद साजरा करत असतो. ही पालखी तशी म्हणायला गेलं तर खूपच जड, पण तिला नाचवणं, ठेक्यात झेपवणं हे प्रत्येकाला जमणारं नसतं. पण त्या देवाची लीला अपरंपार. म्हणूनच की काय, पालखी लहानातला लहान ती खांद्यावर घेऊन नाचवत असतो, ताल धरत असतो. शेवटी येतो तो निरोपाचा क्षण. मनसोक्त नाचवून खेमझुलाईची पालखी दुसऱ्या गटाच्या स्वाधीन केली जाते. पुढच्या गावात घरांच्या मानासाठी, सन्मानासाठी. हा आहे आमच्या कोकणातला सण म्हणजे शिमगा.